प्राणी बिनी काय म्हणजे वाघ सिंह बिय काय असं येतात जवळपास काय म्हणजे असं काय त्रास बीस आहे त्यांचा? वाघाचा हा वाघाचा तर साहित्य आम्ही नाही बी नाही बे नाही भेटते. गुरं कुठे तापोळ्याच्या आधी मेढ्यात जायला लागायचं का? हो त्याच्या आधी मेढ्यात जायचे का? मग ते मेड आणि कशी मग जायचे? मेढ्यात कसं जाणार तुम्ही? चालतच कसे एवढ्या लांब पर्यंत किती झाले जाऊन यायचं एका दिवसात? जुळणी घालायची सकाळची जाईल हा. सांगची घरात लोणी घालून यायचं, हा लोणी विकून विकून मग परत रिटर्न संध्याकाळपर्यंत घरी. घरी मग नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलेलो आहोत साताऱ्यामधील अक्कलपे या गावी. तर इथल्या काही गोष्टी आपण इथे एक्सप्लोर करूया थोडंसं. इथल्या लोकांना एक कसे राहतात काय ते तर एकदा विचारूया, त्यांच्या आपण थोडी विचारपूस करूया, त्यांना काय कसं वाटतं याला एकदा विचारू. तर आत्ता आपण आलेलो आहोत किरणच्या घरी. हे मागे किरणचं घर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण गावाकडची जरा कशी लाईफ लोक जगतात ते तर याची थोडीशी माहिती घेऊया. आपले मित्र आहे किरण, तर त्याच्या आजोबांना आपण थोडंसं विचारू कशी गावाकडची लाईफ आहे वगैरे. तर माझा मित्र नारायण विचारेन. तर मित्रांनो, हे आपल्या किरणचे आजोबा आहेत. तर आता आपण आलोय गावाला लग्नासाठी. आपल्या मित्राचं लग्न होतं, तर किरणच्या घरी आलो होतो. तर म्हणलं आजोबांची भेट झाली आपली, तर आपण बोलू थोडासा आजोबांशी संवाद साधू. आतापर्यंत त्यांचा काय काय लाईफमध्ये अनुभव येऊन गेले त्यातलं थोडंफार काहीतरी विचारू त्यांना. बाबा तुमचं नाव काय? भाऊ ते मुंबईला नाही शिकले. बागू बाबू गोरे. गोविंद गोरे बाबू गोविंद गोरे नाव आहे त्यांचं. हा. नाही का तुम्ही? नाही टाकता मोडून किती वर्ष? माझे पाय टाकले नाही म्हणजे वयामानानुसार नाही पळतात? हो आधी होती का भरपूर? ते खांडूपर भरपूर होते का? मी गुराखलीच असायचो किती असायचे म्हणजे तुम्ही जेव्हा बघत होते गुरांचं बिरांचं तेव्हा? 10 गुरु होत दूध बीत भरपूर, दूध बीत भरपूर असायचं दूध होत होतं. पण ते आजी आता डेअरीला वगैरे टाकायचे का? हो कुठं इथं जवळ आहे डेअरी का खाली जायचं म्हणजे? आम्ही खाली नाही येतो तवा खाली म्हणजे आयला नदी तापोळ्यात आहेरमोरा गावात गावामध्ये जायचो खाली. हो तेव्हा काय भाव बिव किती भेटायचं तेव्हा तुम्हाला? ते चालत जायचे. चालत प्रवास असतो ना? भाव आता तुम्ही द्याल ते आम्ही देणार. त्या अच्छा. गोनवटाने हा म्हणजे असं काही फिक्स भाव बिव आमचा काय नाही? हिसाब नाही दूध फक्त टाकायचं. हे दूध तेवढं नेऊन द्यायचं तुम्ही करणार हिसाबून आमच्या हातात दिला आम्ही आणणार अच्छा, म्हणजे आपलं व्यवहाराचं एवढं जास्त काय हे नव्हतं. नाही ते देतील ते देतील. घेतील ते द्यायचं हा म्हणजे काय फिक्स अमाऊंट बिमाऊंट नव्हती त्याच्यात. नाही आणि मग तेव्हा दूध टाकायला कसं जायचं तुम्ही इथनं? म्हणजे कुठनं जायचे? डोंगराने खाली का? पाय मग आता तुम्ही बी इथं डोंगर आपला आता आपला सोडून गेला की परात हा मग असं आहे आणि तेव्हा शेती वगैरे काय करत होते इकडं? शेती काय लागलते पण ते काय होऊन येतो गहू करायचो, नाचणी करायची, काचणी करायची, वडे करायची. फक्त आपलं स्वतःपुरती म्हणजे असं विकायला मग विकायला काय नाही. विकायला तेव्हा कुटुंब पण मोठे होते नाही, सगळे राहिले काय? वगैरे मुलं वगैरे. आवत्या सुद्धा होती जरा. आवतं स्वतःची. हो आणि मग तेव्हा इथं गावामध्ये लोक वगैरे भरपूर असतील ना? तेव्हा गाव केव्हा कुणीकडे होता त्याचा काय खारूच नाही. म्हणजे लय सगळ्यांच्या घरामध्ये जमीन कुठवा आहे आकाशपेशी खालपर्यंत आहे. पिपरीच्या मुलाचे मागले व्हाल्याने वर आली. हा का? हा तर आता आमच्यासारखं नवीन पोरांना एवढं माहित नाही. आता तुम्ही हा सांगितलं कळतं नवीन आता नवीन. आता आपलं कोण बी करतं. तेव्हा सगळ्यांच्या घरामध्ये भरपूर माणसं सगळी गावातच इकडं. ते काय गाव म्हणजे काय थाट नव्हतं. आणि मग आता म्हणजे हळूहळू कमी होत गेले कामासाठी वगैरे इकडे तिकडे. आता येतं कोणीकडे थापायचं आता काही गाणी घरं सुद्धा बुडात म्हणजे कोणच नाही इकडं. मग हातही आता ते कोण आपला आलं जाऊन तिकडे नव्या गावानी फिरून आधीच आहे. आम्ही नाही गेलो तेव्हा किती घर होती इथं? तिथं बसला होता त्या मुला
अख्खी म्हणजे गाव पूर्ण भरलेला होता. गाव पुन्हा मुला वाहूच नव्हता माणसाला चालाय. आता कमी झालंय ते लय वाटत असेल ना तुम्हाला, म्हणजे असं माणसं पाहिजे, काय होते काम नाही तर म्हणून. कामाची जायचं नाही नुसतं आपलं आता तुम्ही आलं म्हणून बोलताय हा, आणि नसतं म्हणजे आपण पुन्हा बोलायचं तर सांगा. हा मेन प्रॉब्लेम म्हणजे इथं माणसंच नाही बोलायला मग जास्त. असं आहे. मग इतर दिवशी आता जेव्हा माणसं वगैरे नसेल तेव्हा कसं आज म्हणजे कसं काय करता काम वगैरे तुम्ही? काम आपलं हे असं काहीतरी लाकूड फाटायचं. आता काय व्हायचं काम हा, काम म्हणजे ना आपलं थोडंफार इकडं तिकडं आपला फिरायचं. चालायचं. दळणवळणाची साधनं काय? काय होईल मला आशा आहे. आणि इथनं पुढं म्हणजे असं आता काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इथं चांगलं व्हायला पाहिजे किंवा काय? आता म्हणजे आता आधी तर सोयी नव्हत्या, आता थोडं रोडचं बिडचं आहे, रोड आम्हाला वाटते असं माणसं येवीत म्हणजे गावाकडे लोक यायला पाहिजे. ये पाहिजे. आम्ही काय नाही का म्हणत ना, हा माणूस पाहिजे. म्हणजे पहिलं तरी आता म्हणजे गाडी बिडी म्हणजे ऐकलंय मी की गाडी बिडी येत नव्हती, आता दारात गाडी बिडी येते इथपर्यंत. जरी गाडी आधी नाही आधी तरी आपल्याला चालायची बी जायला पाहिजे. इच्छाला वाटलं ते आणि चालवानं तरी राहिलं. हा आहे का नाही? म्हणजे तुमच्या असं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा गावात लोक परत आली पाहिजेत, सगळे पुण्या मुंबईला गेलेली. हो आम्ही म्हणतो यायला. तसं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे इकडं, म्हणजे असं कामं बिमं भेटले पाहिजे ना लोकांना. हा ते आता ते मी का सांगू. नाही म्हणजे काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने कामं बिमं भेटतील लोकांना? आता कशा कोणी घर बांधली काय करी ते आपलं घर बांधलं म्हणजे ते आपली पोटपरीला कुठं आपले इष्ट नाही जे बॉसांना ते पुण्याला जातल्या मुंबईला जातल्या कुठे बी करतील. तरी आता पहिल्यापेक्षा किती बरं आहे, म्हणजे असं येतात जातात पहिल्यापेक्षा जाणं येणं वाढलं. हा उद्यासाठी भाऊ तुमचं वय किती आहे? आता वय आम्हाला माहिती आहे का आता शंभर एक असेल. मी आणलं असेल ते खाल्लं. म्हणजे त्यावर रेकॉर्डला बिकडला असं काय तेव्हा नाही? ते त्यांची जोशी बांधायची तेव्हा ते ही पद्धत नव्हती आपली. नाव नोंदणी वगैरे अशी पद्धत नव्हती. नव्हती. बाबा तू भारताच्या आजादी बघितली का? आणि ते भारत स्वतंत्र वगैरे झालं तेव्हाचं म्हणजे तुम्हाला काय आठवतंय का? आठवतंय का? म्हणजे असं म्हणजे त्याचं काही जास्त हे नव्हतं इकडं, ते इकडंपर्यंत इंग्रज काय नव्हतं असं काही. नाही काही त्रास बीस काय नव्हता तुम्हाला असं इकडं नाही पहिल्यापासून? नाही. आणि मग तुम्हाला मुलं किती आहेत? मुलं तिघ आहेत. तीन. इथं असं पुण्याला तिघं पण. आणि मुली? मुली बी तिकडे दोघी आहेत. दोघी तिकडं पुण्यालाच. तुम्ही इकडं म्हणजे मी तेवढाच आहे एकटेच आहे. घर आहे इथे. आणि मग तुम्हाला म्हणजे इथं आतापर्यंत म्हणजे काय प्रॉब्लेम आले, म्हणजे लाईट असेल किंवा काय पाणी बिनी अजून म्हणजे पाण्याला थोडं लांब जायला लागेल असेल काय, असं काय प्रॉब्लेम होते का नाही तुम्हाला? आता पाणी आणलं जे हे बघा हे आलं का तर हे नाही म्हणजे आपलं जाऊन आणायचं पाणीच नाही. म्हणजे पाणी येतं आता दारापर्यंत इथं? पाणी येतं पण ते वाटच येत आहे कुणाला पुरत नाही पाणी. प्यायचं पाणी अजून त्यांना प्यायचं पाणी नाही अजून. जरातनं जाणारला. आणायचं पाणी नाही इथं अजून. आपला कसं आणायचं खर्चीला. मग तेव्हा जेव्हा तुमची मुलं वगैरे लहान होती तेव्हा म्हणजे इथं काय कामधंदा वगैरे काय नाही. कशी येतेच फक्त? लहान पोरं जशी फिरायला लागते की पुणे तेव्हापासूनच पुण्याला लहान होते तेव्हापासून. आणि इथं प्राणी बिनी काय म्हणजे वाघ सिंह बिय काय असं येतात जवळपास काय, म्हणजे असं काय त्रास बीस आहे त्यांचा? वाघाचा हा वाघाचा तर साहित्याला आम्ही नाही नाही बे? म्हणजे गुरं कधी तुमचं असं समोर बघितलंय का? काय वाघ होय हा हा. असा काही लय वेळा? दिली नाही तो त्याला.
म्हणजे असं काही करत नाही सो म्हणजे जर समोर दिसला तरी माणसाला आम्ही तसे भेट नाही त्याच्याकडे निघाल्याने गेलं ते जातो. त्याचा तो जातो हम्म. फक्त त्याची कोड नाही काढायची खाऊन नाही कोड काढली तर तो मग काय करायचं ते करू. खोड काढत ते बरं ते करतो आम्हाला माहिती आहे. आपलं गप निघून यायचं तिथं हा. ते काय करायचं नाही तर. नाही. यावेळी बऱ्याच वेळा पाण्याकडे वगैरे बघितलं असेल जेव्हा तर नाही इकडे असं समजा येतो इथं दारात येतो गुरं कधी गुरांना हे केलंय का असं म्हणजे कधी जागा देतो दागा दिलाय काय गायांना नाही हो आहेत म्हणजे भरपूर इथं हो पण की भीती वाटत नाही अस्वल नाही आता पहिलं होतं का लय पहिली होती हा. पण आता नाही आणि मग पहिलं तुम्हाला म्हणजे रेशनिंग वगैरे भेटत होतं का सरकारकडनं नाही. नाही भेटत पहिल्यापासून आता मी आता चालू झालं मग बाबा तुम्ही म्हणजे तुम्हाला दुकानात काय आणायचं झालं तर दुकान बिकान आहे का जवळ इथं तापोळ्यात खाली गेलं तरच मग आता तुम्ही आता जास्त तुम्ही म्हणताय चालत वगैरे नाही जास्त तर मी कसं जातो मग कसं तुम्ही आणता आमची कुणाला तरी आणायला सांगायचं. आजी वगैरे आणतात का आजी नाही मग आमची माता अच्छा मग ते आता आता पुण्यात आहे हा पुण्याला गेलात का हा. मग आता तुम्हाला जर काय लागलं बिगलं तर मग कोण आणून देतं घ्यायचं म्हणजे असं पोरं इथली जवळपासची वगैरे ती या- देतात आणून कुणाला तरी सांगितलं की देतात आणून सांगितलं म्हणजे ती देतात आणून आणि मग आधी तुम्हाला जर बाजाराला वगैरे जायचं झालं म्हणजे आपल्याला घरात बिरात लागतं ते आणायचं असलं तरी तापोळ्यातच का मग कुठं तापोळ्याच्या आधी मेढ्यात जायला लागायचं. हो त्याच्या आधी मेढ्यात जायचे का मग कुठं मेड आणि कशी मग जायचे मेढ्यात कसं जाणार तुम्ही चालतच ते कसं एवढ्या लांबपर्यंत किती झाले जाऊन यायचं एका दिवसात दोन घालायची सकाळची जाई हा. सांगची घरात लोणी घालून यायचं हा लोणी विकून मग परत रिटर्न संध्याकाळपर्यंत घरी घरी मग सकाळी पहाटेच निघत असेल तुम्ही त्या टाइम नाही मग सकाळचं उठलीस. म्हणजे 5 वाजेपर्यंत 5-6 वाजेपर्यंत जाऊन माझी चालत ते मेढ्याला जायचे लोणी विकायला आणि तिथनं लोणी वगैरे विकून संध्याकाळी रिटर्न परत घरी यायचे इथपर्यंत चालत म्हणजे आता आपण गाडीने प्रवास जरी करायचं म्हणलं तरी आपल्याला आता अंगावरती काटा येतो या टायमिंगला कारण इथून रोड वगैरे झालेत पण तरी पण भरपूर लांबचा पल्ला आहे त्या काळामध्ये आजोबा म्हणजे सांगतात की ते इथनं सकाळी जायचे लोणी बिणी विकायचे आणि संध्याकाळी परत रिटर्न घरी यायचे म्हणजे आत्ताच्या तरुण पोरांना लाजवल असा त्यांचा प्रवास आहे आत्ताचा तसं बघायला तर. जिथं ठेसनावर येतो खाली तिथं मस्काने खाली तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आजोबांना आपण त्यांच्या जुन्या गोष्टींबद्दल विचारलं तुम्ही कुठे जायचे रेशन वगैरे घ्यायला तर आजोबांनी सांगितलं की ते तापोळ्यामध्ये जायचे किंवा मेढ्यात जायचे तर तुम्ही बघू शकता त्या काळात ती लोक चालत जात होते आता आपल्याला गाडीवर सुद्धा कंटाळा येतो चालत जायचं गाडीवर जायचं म्हटलं तरी तर हे ते खूप संघर्षातनं लोक जगत होते आधी आता जरा बऱ्यापैकी सोयीसुविधा झाल्या आहेत आता गाडी वगैरे येते ते समोर असं डायरेक्ट घरासमोर वगैरे तर आजोबांचे गप्पा मारताना आम्हाला काही गोष्टी अशा वाटल्या की त्यांना असं वाटतंय की त्यांचे जे मुलं गेलेत पुण्याला वगैरे तर त्यांना असं वाटतं त्यांना भेटण्यासाठी किंवा परत यावं असं त्यांना वाटतं त्यांना ते सगळे बरेच वयस्कर लोक आहेत तर सगळ्यांना असंच वाटतं की त्यांची मुलं वगैरे गेलेली आहेत पुणे मुंबईला तर त्या पोरांनी परत यावं असं फक्त एवढंच वाटतंय की जे आपल्या गावाचं गाव पण होतं ते त्यांना फक्त परत मिळावं अशी त्यांची इच्छा आहे आता सोयीसुविधा पण भरपूर झालेल्या आहेत रोड त्यांच्या घरापर्यंत आलेलेच आहेत असेही पाण्याची पण सोयीसुविधा बऱ्यापैकी आहे आधी पाणी त्यांना वापराचं पण पाणी आणायला लागायचं पण आता वापराचं पण पाणी दारात येतं फक्त प्यायचं पाणी त्यांना आणायला जावं लागतं